स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आणि अनिल भाऊ आले पुन्हा घरात, पुष्पवृष्टीनं झालं स्वागत। काय घडलं नेमकं? तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या जयंतीनिमित्त खानापूर तालुक्यातील बलवडी भाळवणी येथील मारुती सूर्यवंशी उर्फ गट्टू दादा यांनी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचा हुबेहूब पुतळा तयार करून त्यांच्या विटा येथील घरात आणलाय। आपल्याजवळ आलेला कोणताही माणूस कामाशिवाय परत न जाता कामा नये यासाठी वेळोवेळी झटणारा आणि लोकांच्यात मिळून मिसळून राहणारा लोकनेता म्हणून स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्याकडे पाहिलं जातं। आणि याच धर्तीवर त्यांचे निस्सीम भक्त असणारे बलवडी भाळवणी येथील मारुती सूर्यवंशी यांनी स्वर्गीय अनिल भाऊंची मूर्ती तयार केली आहे। सदैव आपल्या कामात राहून लोकांसाठी कायम झटणारं व्यक्तिमत्व असं वर्णन त्या मूर्तीतून केलंय। काल त्यांच्या जयंतीनिमित्त बलवडी भाळवणी येथील अनेकांनी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना या मूर्ती रूपानं परत घरात आणलं। विटा येथील त्यांच्या निवासस्थानी पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं। हा क्षण मात्र बाबर कुटुंबियांसह मतदारसंघाला भावनिक झाला होता। एक भाऊंचा कार्यकर्ता आहे। माझ्या वडिलापासून वयाच्या 18 पहिल्या मतदानापासून भाऊंचा प्रेमी आणि भाऊंची आठवण एक भैयासाहेबांच्या टेबलवर, माझी इच्छा होती की भैयासाहेबांच्या टेबलवर भाऊ बसलेत, ही आठवण मला ही पुतळा तयार करायचा होता। भाऊंच्या जयंतीला द्याचा निर्धार केला। भैयांच्या दादांच्या मागे भाऊंची आशीर्वाद आहे ही जाणवून मला द्यायचा आहे। आणि त्याचप्रमाणे भैया आणि दादासाहेब पूर्ण सगळ्या खानापूर तालुक्याचं सगळंच व्यवस्थित काम चालू आहे। आणि भाऊंचे एक आठवण आहे, भाऊनी मला एका मोठ्या प्रसंगातून बाहेर काढलं होतं। भाऊनी आम्हाला फोन केला, आता दमाने या गाड्या पळवू नका, इतकी काळजी भाऊ घेत होते। म्हणजे भाऊंचा एवढा जीव कार्यकर्त्याच्या सर्वच कार्यकर्त्यांच्यावर आहेच। अत्यंत जवळचे सहकारी गट्टूदादा आणि कुंभार साहेब या दोघांच्या संकल्पनेतून आज भाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेला फोटो आहे हा भाऊंचा। त्या फोटोच्या आधारावरती एक अत्यंत उत्कृष्ट अशी भाऊंची छोटीशी मूर्ती तयार करून आम्हाला त्या ठिकाणी दिली। आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं अत्यंत भावनिक मुद्दा आहे। आज भाऊंची जयंती पण आहे आणि तिथीप्रमाणे आज भाऊंचं वर्ष श्राद्ध पण आलंय। ते आम्ही सगळे विधी करून मगाशी आलोय। मला गट्टूदादांचा 2 दिवसापूर्वी फोन आला की आम्ही सगळे येणार आहे म्हणून संध्याकाळी या, कारण आज दिवसभर आम्ही औदुंबरला पूजेसाठी गेलो होतो। गट्टूदादांचं फक्त एक वाक्य दुरुस्त करतो। गट्टूदादा असं म्हटले की या टेबलवरती आल्यानंतर भाऊ आहेत याचं जाणीव झाली पाहिजे। तर गट्टूदादा सुहास बाबाचं काहीच नाही, सगळंच भाऊंच आहे। ती टेबल, ती खुर्ची, म्हणजे मी भाऊ गेल्यानंतर 1 वर्ष या इथे खुर्ची टाकून बसत होतो। मी कधी इकडे खुर्ची टाकून बसलो नाही आणि माझी अशी इच्छा होती की विधानसभा जिंकल्यानंतर सुद्धा मी भाऊंच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचा झालो नव्हतं असं माझं मत होतं। पण मला मोठ्या चुलत्याने मला त्यानं म्हणले की नाही, आता तिथं आलायच तर बसायला पाहिजे, म्हणून मी त्या ठिकाणी बसतोय। तुम्ही तुमच्या मनोगटामध्ये सगळ्यांनी सांगितलं, तुम्ही आता तुम्ही 10 वर्षापासून असलेल्या गोष्टी काही सांगण्याचा प्रयत्न केला। मी राजकीय भाषणाला करणार नाही, पण एका 1.5 वर्षामध्ये आई वडील दोघंही गेल्यानंतर सावरणं फार अवघड होतं। म्हणजे मी अनेक भाषणामध्ये सगळं सांगून झाले, तुम्ही सगळे होता। म्हणजे एखाद्या राजकीय कार्यकर्त्यानं 30-40 वर्ष राजकारण केल्यानंतर, 20 वर्ष आमदारकी केल्यानंतर पैसे फार लोकांनी साठवून ठेवलेले असतात। पण आज ही अनिल भाऊंच्या पश्चात मी अनिल भाऊंचा आभार एकाच गोष्टीला मानणार आहे की किती ठेवलं याच्यापेक्षा जी माणसं ठेवली का नाही, त्या माणसांशिवाय एवढं घडणं शक्य नव्हतं। त्यांनी जी माणसं सांभाळली होती, त्यांनी जे मित्रपरिवार सहकारी गोळा केले होते, त्यांचा इतका प्रचंड मोठा आशीर्वाद आमच्या कुटुंबाच्या मागे उभं राहिला। अन्यथा असं पालापाटव्यासारखं वाऱ्यासारखं आमचं एखादं कुटुंब ध्वस्त झालं असतं। पण त्यांच्या पश्चात तुम्ही इतक्या वर्षाचा अनुबंध माझ्याबरोबर माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला फक्त निवडणुकीपुरतं नाही, हे घर मानसिकदृष्ट्या त्या सगळ्या धक्क्यातून सावरलं पाहिजे म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले होते। त्या प्रयत्नामुळे आम्ही आज आमचं अख्खं कुटुंब आज आम्ही या अडचणीतनं सावरलो।
तुमच्या बरोबर आज आम्ही ताकदीने आणण्याचा प्रयत्न करतो. मुळात हे उपकार आहेत या मतदारसंघातल्या तुमच्यासारख्या अनेक लोकांनी जरी आमच्यावरती प्रेम केले हे आमच्या कुटुंबावरती आयुष्यभराचे उपकार आहेत आणि त्या ऋणात आम्ही उतरा येऊ शकत नाही. म्हणजे मी त्याही वेळेला सांगितलं होतं की ज्यावेळेला विधानसभेचा निकाल चालू होता तेव्हा मला असं वाटायचं की मी 25,000 मतांनी निवडून येईल असं मला वाटायचं. पहिली फेरी झाली, मला 8,500-9,000 मतं लीड मिळाली. दुसऱ्या फेरीला 12,000-13,000 मतं झाली. ज्यावेळेला 10 फेऱ्या झाल्या त्यावेळेला मला जाणीव झाली की आता हे न बोतून भविष्यातील निकाल जाण्यास शक्यता आहे. मी तुम्हाला पटणार नाही माझ्या अंगावर काढताना. मी तिथनं निकाल ऐकत असताना मी तिथनं माझ्या बायकोला फोन केला आणि तिला सांगितले की आता सुहास बाबर तुझा किंवा कुटुंबाचा राहिलेला नाही. आता माझा आणि तुमचे संबंध फार मर्यादित आले. लोकांनी मला इतकं प्रेम दिलंय, माझा इतका प्रचंड विश्वास ठेवलाय की आता मला समर्पित भावनेनं ज्या पद्धतीने अनिल भाऊ जगले त्या पद्धतीने मला जगावं लागेल. लोकांसाठी मला जेवढं करता येईल, अत्यंत प्रामाणिकपणे जेवढं मला धडपडता येईल तेवढं प्रेम करणं, काम करण्याची जबाबदारी मी घेणार आहे म्हणलं. तेव्हापासून मी त्या वाहून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता शेवटी असं आहे, तुम्ही आता अण्णापोती आलेलं दिसत नाही, पण जुन्या माणसांनी तुम्ही अत्यंत खडतर काळातनं तुम्ही राजकारण केलं होतं. आता तुम्ही खरं वास्तव असं आहे की तुम्ही सगळं आम्हाला उभा करून दिले आणि आम्ही आता नव्या पिढीनं हे सगळं सांभाळताना पुढे काम करत नाही. पण तुम्हाला एक विश्वास एवढाच देतो की जसं ऋणानुबंध तुमचे आणि भाऊंचे सगळ्यांचे होते, आता ह्या नवी पिढी सगळी माझ्याबरोबर म्हणजे मला असं वाटतं 24च्या निवडणुकीला फार ठराविक लोक मला माहिती होती, पण गावातल्या मुलांनी तुमच्या जसा त्यांच्या घरातला भाऊ उभा आहे इतक्या ताकदीनं सगळी लोक निवडणुकीला काम करत होती. ती जाणीव आहे आम्हाला. मी ती जाणीव ठेवणारा कार्यकर्ता आहे. मी 1 वर्ष झाले अजिबात डोक्यात आपल्याला सत्तेची हवा माज येणार पण नाही आणि आपण येऊन पण देणार नाही कधीच. तुम्हाला एवढाच आत्मविश्वास देतो की या पुढच्या काळामध्ये कसलेही दिवस आले तरी हा सुहास बाबर तुमच्या बरोबर, तुमच्या मुलाप्रमाणे, तुमच्या भावाप्रमाणे अत्यंत ताकदीने तुमच्या ह्या गावांच्या बरोबर राहण्याची जबाबदारी माझी राहील. त्यात कुठेही कमी पडणार नाही. आणि तुम्हाला गाव चांगला तर मला शेवटी असं आहे, आता तुम्ही विटानगर परिषद निवडणुकीचा निकाल बघितला. आता तरुण पोरांना माणसं म्हणते ठीक आहे आम्ही मदत करतो, काम दाखवू. आता गेलं दिवस आबा तुमच्या आता निष्ठेनं विश्वास ठेवून आता पोरं तरुण मध्ये काम दाखवून त्यामुळे काम करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. तुम्हाला ह्या राहिलेल्या 4-5 वर्षामध्ये आपलं गाव अत्यंत चांगलं कसं होईल या दृष्टीनं म्हणजे आम्ही सतत विचार करत असतो. मगाशी मी ते देसाई साहेबांचा मला फोन आला 100 संदर्भात, सांगली महापालिका निवडणुकी संदर्भात. ते सुद्धा फोन ठेवताना म्हणलं की मी 4 गावांना घाट बांधण्यासाठी शब्द दिला आहे. पर्यटन खातं त्यांच्याकडे आहे, मला एक 10-12 कोटी रुपये लागणार आहेत आणि त्यात आपलं बलवडे तिथं ते नदीकडला घाट असो असं आम्ही ते चांगलं तिथं स्ट्रक्चर बलवडीमध्ये तयार करायचं आहे आपल्याला. मला म्हणजे मार्चचं अधिवेशन संपलं 22 तारखेला की तुम्हाला ते 10-12 कोटी रुपये देतो म्हणून त्यात आपलं बलवडे जेवढं काम चांगलं करतात त्या प्रत्येक गावामध्ये असं काम करण्याची भूमिका माझी राहील. तुमची देण्याची पाठीमागची भावना मी गोटोदा समजतो, कारण गोटोदा थोडा भावनिक आहे, इमोशनल माणूस आहे गोटोदादा, इतकं प्रचंड भावनिक आहे गोटोदादा. त्या भावना तुमच्या सगळ्यांचे त्या पाठीमागचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचं ऋणानुबंध म्हणजे तुम्ही बॉलिवूडवाली हुशार पण आहेत. येताना असं दिलंय की भाऊंचा म्हणजे जाणीव करून दिल्या की ही भाऊंचा आहे आणि तसं वागायचं आहे. त्यामुळे ते तुम्ही तुमचं देण्यापाठवण्याची भावना तुम्हाला एवढाच शब्द आहे की त्याच पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न राहील. मी तरुण मुलांना सगळ्यांना मी कधीही कार्यकर्ता तयार करायचा प्रयत्न करत नाही. माझा मित्र तयार व्हावा तेवढं ऋणानुबंध तुमचे माझे तयार व्हावेत या हेतूनं मी काम करत असतो. असंच काम इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळे एकत्रितपणे त्या ठिकाणी करूया आणि जेवढं काम करायला संधी मिळेल, जेवढा आपला मतदारसंघ जेवढ्या चांगल्या उंचीवरती नेता येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करूया. तुम्ही जे प्रेम आशीर्वाद ह्यापूर्वी दिलाय आणि आता सुद्धा तुम्ही सगळे इतक्या प्रामाणिकपणे देत आहे त्यावर तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.